नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इराणवरती हल्ले सुरू झाले त्याला 1 महिना उलटून गेला. या कालावधीमध्ये इस्रायल आणि अमेरिकेने जवळजवळ 12,300 ठिकाणं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात त्यांना यश सुद्धा आलेलं आहे. इतकं होऊन सुद्धा इराण अजून उभाच आहे आणि त्यासाठी आता कशावरती हल्ले चालू झालेले आहेत, तर असं म्हटलं गेलं म्हणजे बातम्यांमधून तुम्ही ऐकलं असेल, की 2 एप्रिलची रात्र किंवा आज 3 एप्रिल आहे, याच्या दरम्यान तिथं जो एक नागरी पूल होता, त्या नागरी पुलावर देखील हल्ला केला गेला आणि हा पूल पाडून टाकला गेलेला आहे. हा हल्ला करत असताना केवळ एक विमान नाही तर अनेक हल्ले केले गेले. म्हणजे सुरुवातीचा पहिला हल्ला आणि तो झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट होतोय ना होतोय तो वापरून आणखी दुसरा हल्ला केला गेला. अशा तऱ्हेने हा कुठला ब्रिज उडवला गेला अमेरिकेकडून आणि इस्रायलकडून ही अतिशय रंजक कहाणी आहे आणि म्हणून ती तुमच्यासोबत सांगते आहे. तेहरान ही राजधानीचं शहर. तिथून पश्चिमेला साधारण दुसरं शहर आहे करज म्हणून, हे अल्बोर्ज नावाचा त्यांचा जो प्रांत आहे त्याच्यात येतो. या दोनाच्या दरम्यान एक नदी वाहते आणि ह्या नदीचं खोरं जे आहे त्याला करज नदी म्हणतात आणि त्या खोऱ्याला सुद्धा करज खोरं असंच म्हटलं जातं. दोनांमधलं अंतर किती आहे? मॅक्झिमम 44 ते 48 किलोमीटर. हा जो ब्रिज बांधलेला होता तो आधुनिक तंत्राने बांधलेला होता. जवळजवळ 139 मीटर उंच इतका हा आधुनिक तंत्राने बांधलेला जो ब्रिज हा इस्रायल आणि अमेरिकेला का खुपावा असा प्रश्न तुम्हाला पडेल. हल्ल्याच्या वेळेला असं म्हटलं जातं की नुकतंच त्यांच्याकडे नवरोज म्हणजे नववर्षाचा सण साजरा गेला इराणमध्ये आणि त्याच सुमाराला त्यांच्याकडे एक प्रथा आहे की निसर्गाच्या सहली कराव्यात म्हणून. तेव्हा ह्या सहलीचा आनंद लुटण्यासाठी म्हणून अनेक इराणी नागरिक हे त्या ब्रिजच्या खाली आलेले होते आणि त्या दरीमध्ये खालती खोरं जे आहे म्हणजे नदीच्या आसपास वावरत होते. त्याच वेळेला हा हल्ला झाला आणि त्यांच्यामधले काही जण मृत्युमुखी पडलेले आढळले. हा हल्ला का महत्वाचा आहे हे अतिशय सांगण्यासारखी गोष्ट आहे, की हा केवळ नुसता नागरी आस्थापनावरचा हल्ला आहे का? अर्थातच तेहरान पासून करजला पोहोचायचं असेल तर अन्य मार्ग उपलब्ध असतील. पण ह्या ब्रिजमुळे ती जी वाहतूक आहे ती अत्यंत सुरळीत झालेली होती. म्हणजे इनफॅक्ट ती फॅसिलिटेट झालेली होती. कदाचित कमी वेळामध्ये माणूस पोहोचत असेल. अ, कारण आपल्याला माहिती आहे दऱ्या-खोऱ्यांमधला मार्ग कसा असतो ते. महाराष्ट्रातल्या लोकांना तर बिलकुल सांगण्याची गरज नाहीये. तेव्हा अशा ह्या मार्गावरती बांधला गेलेला हा ब्रिज हा अत्यंत कळीचा मुद्दा होता आणि इस्रायल आणि अमेरिका यांच्या लक्षात आलं, की तेहरान आणि त्याच्या आसपास जे काही इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, जे कारखाने चालवले जातात त्याच्यामध्येच ड्रोन्ससाठी लागणारे स्पेअर पार्ट्स आणि मिसाईलसाठी लागणारे स्पेअर पार्ट्स तयार होतात. हे जे स्पेअर पार्ट्स सगळे आहेत, ते आपल्याला पश्चिम दिशेला म्हणजे सीमेच्या बाजूला जर का पाठवायचे झाले, तर तेहरानमधून त्यांची वाहतूक केली जाते. ही वाहतूक जी आहे त्याच्यासाठी हा ब्रिज हा एक महत्वाचा अंग होता. कारण ह्या ब्रिज शिवाय अशी वाहतूक आता त्यांना करणं अतिशय कठीण झालं असेल. कदाचित जो कुठचा आधीचा जुना पुराणा रस्ता असेल त्याच्यावरती प्रचंड ट्रॅफिक जॅम होईल. मग हे सगळे स्पेअर पार्ट जे आहेत ते तिथपर्यंत पोहोचवणं कठीण. म्हणजे जे लॉन्चर्स आहेत त्यांचे मिसाईल लॉन्चर्स वगैरे हे सगळे पश्चिमेच्या भागामध्ये आहेत आणि तिथपर्यंत हे लॉजिस्टिक सप्लाय लाईन ज्या चालवल्या जातात IRGC कडून त्याच्यातला हा महत्वाचा दुवा होता हा ब्रिज म्हणजे करज ब्रिज. त्या करज ब्रिज म्हणजे काय साधा सुद्धा नागरी वापराचा ब्रिज आहे असं समजून चालणार नाही. उदाहरणार्थ उद्या आपण असं कल्पना करा की मुंबईला वाशीशी जोडणारा जो खाडीपूल आहे तो खाडीपूल समजा पाकिस्तानने ठरवला आणि त्याच्यावरती हल्ला करून तो पाडून टाकला.
तर कोणी हेच म्हणू शकतं की बाबा नागरी वाहतुकीसाठी वापरला जात होता. पण केवळ नागरी वाहतूक आहे का मला सांगा? कारण मुंबईला संपूर्ण देशाशी लवकरात लवकर जोडणारा जो छोट्यात छोटा मार्ग होता तो हा खाडीपूल आहे. आणि त्या खाडीपुलावरून मुंबईमध्ये जे लष्करी ठाणी आहेत, ती सुद्धा देशातल्या अन्य भागांमध्ये पोहोचण्यासाठी त्याचा वापर करत असतात. तेव्हा अशा पद्धतीचे जे पूल आहेत, ते केवळ नागरी वापरासाठी निश्चित नसतात. युद्धाच्या वेळेला ते पाडले जातात. त्याचा अर्थच असा आहे, की त्याचा काही ना काहीतरी अत्यंत महत्त्वाचा वापर त्यांचं लष्कर करत होतं. आणि ते लक्षात आल्यामुळेच अमेरिकेने आणि इस्रायलने त्याचं टार्गेट बनवलं गेलेलं आहे. अशा प्रकारे म्हणजे मी म्हटलं तसे 12,300 आस्थापनांवरती हल्ले करून झाले, तरी देखील IRGC का चालू आहे हे तुम्हाला लक्षात येईल, की अशा पद्धतीने जे सगळं विकेंद्रीकरण केलेलं आहे सगळं, लष्करी सामग्रीचं सुद्धा आणि ऑथॉरिटीचं सुद्धा, त्याच्यामुळे ते IRGC जे आहे ते अजूनपर्यंत तरी ठीक-ठाक काम करताना दिसतायत. हां, त्यांची शक्ती जरूर कमी झाली असेल, पण त्यांचे हल्ले कमी झालेत का सांगा मला? ते म्हणजे नंबर ऑफ अटॅक्स तुम्ही म्हणाल तर ते पण अजून पूर्णपणे थांबू शकलेले नाहीयेत. तेव्हा ही महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक जे तज्ञ आहेत ते सांगतात, की इराणनी काय केलेलं आहे, की पार जमिनीच्या आतमध्ये अंडरग्राउंड ज्याला आपण म्हणतो नुसती भुयारं नाही, तर अख्खी शहराच्या शहरं वसवली आहेत, ज्याच्यामध्ये ह्या लष्करी आस्थापनाचं सगळं काम हे सुखरूप चालतं. ते जे लॉन्चर्स आहेत, मिसाईल लॉन्चर, ते लिटरली ट्रकवर वाहून म्हणजे अंडरग्राउंड रस्ते सुद्धा एवढे मोठे केलेले आहेत. जमिनीच्या वर येतात, मिसाईल टाकतात आणि ताबडतोबीने ते परत जातात. ह्या सगळ्याला 10 ते 15 मिनिटं लागतात आणि त्यामुळे अगदी सॅटेलाइटला सुद्धा त्यांची जी हालचाल आहे ती टिपणं कठीण झालेलं आहे. तेव्हा नेमके कुठून हे जमिनीखालूनचे हल्ले होतायत, मूव्हमेंट होते आहे, याचा अंदाज अमेरिकेला किंवा इस्रायलला फारसा लागू पडलेला नाहीये. आणि याचा अर्थच असा, की आपण म्हणत होतो, की इस्रायलचं प्रचंड मोठं जाळं आहे इराणमध्ये आणि त्यांनी अनेक ठिकाणी पेनिट्रेशन केलेलं आहे, शिरकाव केलेला आहे असं असलं तरी देखील इराणचे अनेक भाग असे आहेत, की ते कदाचित इस्रायलला सुद्धा अजूनही अज्ञात आहेत. त्यांचाच वापर करून आज इराण लढाईमध्ये उभा राहिलेला दिसतो. तेव्हा ज्या बातम्या येतील आता इथून पुढे नागरी आस्थापनांवरचे हल्ले जे आहेत, त्याच्याकडे तुम्ही या दृष्टिकोनातून बघा आणि त्याचा काही ना काहीतरी लष्करी सिग्निफिकन्स जो आहे, तो तुमच्या जरूर लक्षात येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.